या क्षणाची मोठी अपडेट समोर येते। मुंबईमधील भाजप कार्यालयाला आग लागलेली आहे। नरिमन पॉइंटमधील भाजपा प्रदेश कार्यालयाला ही आग लागलेली आहे। ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्या दरम्यानचे आपण दृश्य देखील बघू शकतोय। मुंबईमध्ये भाजप कार्यालय आहे, ज्या कार्यालयाला आग लागलेली आहे। नरिमन पॉइंट या परिसरात ही संपूर्ण घटना घडलेली आहे। ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। तर आपण त्या दरम्यानची ही काही महत्त्वाची दृश्य देखील बघू शकतोय। तर या आगीची ही दृश्य आहेत। नरिमन पॉइंट या ठिकाणच्या कार्यालयाला ही आग लागली असल्याचं आपण बघतोय। भाजप कार्यालयाला ही आग लागलेली आणि ही मोठी अपडेट आपण साम टीव्ही वरती बघताय। मुंबईमधल्या भाजप कार्यालयाला ही आग लागली। नरिमन पॉइंट या ठिकाणी हे भाजपचं कार्यालय आहे। ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, आपण बघतोय या कार्यालयाला आग लागली, या आगीचं काय कारण कळतंय? मुंबईच्या नरिमन पॉइंट या परिसरामध्ये भाजप प्रदेशचं खरं तर एक मुख्य कार्यालय आहे आणि याच कार्यालयामध्ये काही वेळापूर्वी आग लागल्याचं कळत आहे। या आगीचं नेमकं जे कारण आहे त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली अशा पद्धतीची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे। ऑफिसच्या मागच्या बाजूला वेल्डिंगचं काही काम चालू होतं आणि त्याच वेळी शॉर्ट सर्किट होऊन खरं तर ही आग लागल्याचं कळत आहे। सध्या घटनास्थळावरती फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि एकूणच सगळे जे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते आग विझवण्यासाठी खरं तर प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। मात्र प्रदेश कार्यालयाला ही आग लागल्यामुळे एक मोठी खळबळ सध्या उडाल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते देखील आता कार्यालयाकडे येणार असल्याची माहिती आपल्याला प्राथमिक मिळत आहे। मात्र एकूणच सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, त्याच्यामुळे सगळे जे प्रमुख नेते आहेत ते सध्या मुंबईच्या बाहेर आहेत आणि अशा वेळी प्रदेश कार्यालयाला